श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड. चला तर मग आज मी तुम्हाला तुळशीच्या जे तुळशीची माळ आपण घालतो किंवा पंढरीच्या विठुरायांनी वारकऱ्यांच्या गळ्यात जी तुळशीची माळ असते ती का घालतात किंवा त्या तुळशीच्या माळेचे उपयोग काय आहेत किंवा तुळशीची माळ धारण करण्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे किंवा तुळशीच्या रोपाचे महत्त्व काय आहे किंवा अशा प्रकारे मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण आयुर्वेदात तुळशीचे खरंच खूप मोठे स्थान आहे किंवा ते कशाबद्दल किंवा काय सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. कारण अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा फ्रेंड. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. कारण आता सध्या आषाढी एकादशी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी विठ्ठलांच्या जे विठ्ठल असतात त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते बघा. कारण ती माळ कशामुळे आपण अर्पण करण्याची करतो किंवा कशामुळे अर्पण करण्याची परंपरा विशेष श्रद्धा का पाळली जाते किंवा आपण पण का घालतो ती तुळशीची माळ, त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण पहा, कुठेही न स्किप करता. तर कारण तुळशीची माळ भरपूर भाविक घालतात किंवा जे विठ्ठलांची वारकरी आहेत किंवा वारी करतात ते भरपूर घालतात. पण ते का घालतात किंवा त्यांच्या मागील दृष्टिकोन काय आहे किंवा धार्मिक महत्त्व काय आहे किंवा आपण विठ्ठलाला का घालतो तुळशीची माळ किंवा तुळशीच्या पानांची माळ का घालतो किंवा मंजुळा असतात बघा त्या का घालतो, त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे तर ते सांगणार आहे. कारण वारकरी गळ्यात बघा तुळशीची माळ धारण करून विठ्ठल विठ्ठल असा या नामघोषण करत सहभागी होतात बघा वारीमध्ये. मात्र विठ्ठलाला तुळशीची माळ अर्पण करण्यामागे नेमके कारण काय आहे याबाबत अनेकांना खरंच निर्माण होतो की काय आहे त्यामागील पारंपरिक धार्मिक श्रद्धा सोबतच आयुर्वेदिक महत्त्वाची जोडले आहेत. कारण सनातन धर्मात भगवान विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप मानले जाते. कारण बघा तुम्ही, तुळशी ही देवी वृंदावनाचाच रूपात मानली जाते आणि ती आपण भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळस ही खरंच अत्यंत प्रिय आहे विष्णूंना. त्यामुळे विष्णू श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांच्या पूजेत जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही बघत आहात की तुळशीची पाने किंवा तुळशीची मंजुळा किंवा तुळशीच्या माळा ज्या आपण आहेत त्या अर्पण करणे खरं शुभ मानले जाते. कारण पुण्यकारक मानले जाते याबद्दल. कारण वारकरी पण सांप्रदायिक वारकरी जे असतात ते पण बघा तुम्ही तुळशीची माळ ही केवळ अलंकार नसून ती भक्तीने त्यांचं ते सात्वन करतात आणि ईश्वरांनी असलेले किंवा नात्यांचे प्रतीक मानले जाते. कारण त्या माळीला आणि अनेक वारकरी बघा तुम्ही आयुष्यभर गळ्यात तुळशीची माळ धारण करून विठ्ठल भक्तांचा संकल्प जपतात. समजा ते विठ्ठलांचा संकल्प जपतात आणि तुळशीची माळ धारण करण्यामागील खरंच धार्मिक श्रद्धा किंवा धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची माळ धारण करणे मनात सात्वन ते सात्विक करतात आणि विचार मांडतात आणि नामस्मरणामध्ये पण अधिकच एकाग्रता करतात. ते एकाग्रता होत्यात आणि तसेच त्यांची नकारात्मक ऊर्जेनुसार संरक्षण मिळते. त्यांच्याशी श्रद्धा आहे की आपण जर माळ घातली तर आपल्यातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते किंवा संरक्षण होतं. त्याबद्दल भगवान विष्णू आणि विठ्ठलांची कृपा होते आपल्यावर. भगवान विष्णू आणि विठ्ठलांची कृपा होते आपण जर माळ धारण केली तर त्यांची कृपा प्राप्त होते आणि भक्ती अधिक दृढ होते आणि आत्म जे शुद्धीचं मार्ग सुलभ होतो असेही मानले जाते की. आणि दुसरं वारकरी परंपरेमध्ये बघा तुळशीची माळ भक्ती, नम्रता, संयम आणि समर्पण करतात ते प्रतीक मानले जाते. आणि विठ्ठलाच्या चरणी तुळशी अर्पण करणे अहंकार आपला जे अहंकाराचा त्याग करून
संपूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातो आपण, असा त्यामागील म्हणजे भावनार्थ सांगितले आहेत. आणि त्यामागील आपण बघू आता सध्या की आयुर्वेदात तुळशीचे विशेष का महत्त्व आहे किंवा काय आहे त्या तुळशीचे म्हणजे तुळशीबाबत काय विशेष स्थान आहे किंवा तुळशी काय आहे त्याबद्दल. तर तुळस ही आयुर्वेदिकातील महत्त्वाचे औषध वनस्पती मानले जाते, कारण तिच्यामध्ये बघा तिच्यामध्ये अँटीऑक्साइड आणि दहशामक काही सूक्ष्म जंतू विरोधित गुणधर्म आढळतात. त्यामुळे आयुर्वेदात आणि उपलब्ध संशोधनानुसार तुळशीचे खरंच काही संभाव्य आरोग्यदायी आहेत त्यांचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे मी तुम्हाला आता. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मदत होते त्याच्यामुळे, किंवा सर्दी खोकला आणि घशाचे किरकोळ त्रास तुळशीच्या कडा किंवा चहा पारंपरिक पद्धतीने उपयोगात आणला जातो, कारण मानसिक तणाव कमी करण्यास पण मदत करणारी वनस्पतीपैकी तुळशीचा खरंच खूप उल्लेख केला जातो, कारण पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास सहाय्य करू शकते. ती पण एक तुळसच आहे. शरीरातील ऑक्साइडिक ताण कमी करण्यास तिच्यातील अँटीऑक्साइड मदत करू शकतात. वारकरी परंपरेतील तुळशीचे महत्त्व, कारण आषाढी वारीत पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ पाहायला मिळते. ही माळ त्यांच्या श्रद्धेची साधनेची आणि विठ्ठल भक्तीची ओळख मानली जाते, कारण विठ्ठलाच्या नामस्मरणासोबतच तुळशीची माळ धारण करणे म्हणजे भक्तीचा संकल्प स्वीकारणे आणि सात्विक जीवन जगण्याचा संदेश देणे, अशी वारकरी संप्रदायांची परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे तुळशीची माळेचे खरंच खूप महत्त्व पण आहे आणि गुणधर्म पण आहे, आणि खरंच खूप आयुर्वेदात पण तिला खरंच खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे मी तुळशीबद्दल महत्त्व सांगितलेलं आहे, किंवा तुळशी जी वारकरी गळ्यात घालतात त्याबद्दल महत्त्व सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. श्री स्वामी समर्थ. परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खरंच खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं.